बीड तालुका हा सदैव चर्चित असणारा हा तालुका आहे. काही ना काही कुणी ना कुणी पदाधिकारी इथं पराक्रम करतच राहतात आणि आता एक आपण हा निदर्शनास आणून दिलेला आहे. हा एक पुन्हा नवीन एक पराक्रम आपण समजूया. तर ज्याही ठेकेदाराने हे काम घेतलेलं आहे, सरकार कुणाचं, सत्ता कुणाची, आम्हाला याच्याशी काहीही मतलब नाही. पण जे काही तालुक्यात काम चालतंय, या कामाचा जो आढावा आहे, हे सदर कोणाच्या अंडर हे काम चालतं याची सुद्धा ही सर्वस्व जबाबदारी असतं. तर आपण बघू, हे बघा, हे जे आहे हे सर्व माती, म्हणजे ही जी आहे ह्या मातीवरती पिशीशी केलेली नाही, काही नाही, आणि त्याच्यावरती एक दाखवा दाखवल्यासारखं आणि वरती पायऱ्या बनवल्या. आता पहिलाच पाऊस पडला आणि माती विरघळली. माती विरघळल्यामुळं काय झालं तर हे पूर्ण खाली दबून गेलं आणि दबल्यामुळं पूर्ण पायऱ्या तुटून गेल्या. आणि पुढे या, आता हे सुद्धा बघा, हे जे दिसतंय आपल्याला, तर हा भीम आहे. आता हे भीममध्ये स्टील वगैरे पाहिजे किंवा भीमाची खोली खालीपर्यंत पाहिजे, त्याच्यानंतर वरती पिशीशी करून सर्व काम. आता याच्यामध्ये आपण बघू, पूर्ण हात इकडूनच्या तिकडून जाईल असं एवढं हे पूर्ण ओपन आहे, कारण ही माती खाली बसून गेली आणि भीम वरच्या वर लटकून राहिला. आणि हे गटूला एक गॅप खूप मोठा पडलेला, हा जो दिसतो हा, आता बघा, हा गॅप एवढा ओपन आहे. तर हे टिकल कसं काय, हा एक मोठा गंभीर विषय आहे. तर तालुक्यात एक सांगतात ना, कामाची एक क्वालिटी ही अजिबात, कोणत्याही कामाची असू द्या, रस्ते असू द्या, बस स्टँड असू द्या, किंवा जे काही आता हे आपलं हे आहे कोणते महादेव मंदिर आणि हे पुरातन तलाव आहे, या तलावाचं नूतनीकरण करण्याचं काम चालू केलेलं आहे. आणि हा जॉगिंग ट्रॅक जो बनवलेला आहे, तर पूर्ण निकृष्ट दर्जाचं, याच्यात कामाची अजिबात क्वालिटी नाही. तर या सर्व गोष्टीला जबाबदार कोण, हा एक मोठा विषय आहे. तर संबंधित पदाधिकारी, ठेकेदाराचं तर मी असंही तालुक्याच्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना, अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो का असा एक नेम पास करा का ज्याही ठेकेदाराचं काम निकृष्ट दर्जाचं असेल त्याला पुन्हा पेठ तालुक्यात कोणतंही काम दिलं गेलं नाही पाहिजे, असा एक माझी सर्वांना विनंती आहे. म्हणजे काय होईल, काम करणाऱ्या खूप व्यक्ती आहेत आणि कामात सुधार होईल. तर टक्केवारी पुरतं जर कामं करून घेत असेल तर असं काही करू नका. धन्यवाद. धन्यवाद. तर आपण बघतो हे जे सर्व काम पूर्ण निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि संबंधित जो कोणी ठेकेदार आहे याच्यावर नगरपंचायत माध्यमातून कारवाई झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे ग्रामस्थांची. कारण कोट्यवधी रुपये खर्च करून जर ह्या पद्धतीने कामं होत असतील तर ते समाजाच्या उपयोगात आहेत का, हे पण एक मोठा गंभीर विषय आहे. आपण बघतो की हे पाय दिल्यानंतरसुद्धा तुटून जातं, याच्यात सिमेंटसुद्धा वापरला का नाही ही एक शंका आहे. कारण ह्या निकृष्ट दर्जाचे काम टिकेल का, खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे का. पेठ तालुक्यात असे ठेकेदार येतात कुठून आणि हे कामं करतात कसे. आपण बघतो हे बघा, सर्व तुटून जातं. मग हे काम खरोखर उपयोगाचं आहे का. माननीय आमदार आणि खासदार साहेब, मी केव्हा पण वर्णन करतो की संबंधित जे ठेकेदार आहेत तर या ठेकेदारांवर रीतशीर कारवाई झाली पाहिजे किंवा यांना जे काही पैसे दिले गेले असतील तर त्यांच्याकडून ते नवीन काम पुन्हा चांगल्या पद्धतीने करून घेण्यात यावे अशी अपेक्षा आहे. कारण पैसा हा समाजाचाच असतो आणि समाजाच्या विकासासाठी हा सर्व खर्च केलेला आहे. पण याच्यात खरोखर समाजाचं हित आहे का, याचा वापर होईल का. कारण हे बघा, पूर्णपणे एकदम निकृष्ट दर्जाचं काम. मग याला जबाबदार कोण, संबंधित जे कोणी देखरेख अधिकारी आहेत त्यांनी. बरोबर, हे काम बघतो कसं वाटतं तुम्हाला. काम पुरं बोगस आहे ना. आता अजून पाऊस पडला तर पूर्ण एक हाल पूर्ण धसून जाणार. बरोबर, म्हणजे काही कामाचं हेच नाही ना. येण्या जाण्यासाठी जे काही विद्यार्थी आहेत, लोक आहेत, तर भविष्यात त्यांना धोका निर्माण आहे की नाही. धोका निर्माण आहे. बरोबर आहे. नाव काय तुमचं. गटाळी. बर, आपण बघतो हा जो आहे हा तलाव आहे महादेव मंदिराचा आणि हा जॉगिंग ट्रॅक बनवलेला आहे. तर आपण बघू, पहिलाच पाऊस पडला
आणि पावसामध्ये पूर्ण हे जे मातीचं बांधकाम आहे हे पूर्ण दबून गेलं आणि दबल्यामुळं ही सर्व नुकसान तर झालेले आहे, पण कामाची जी क्वालिटी आहे, दर्जा आहे, ती एकदम निकृष्ट दर्जाचं काम हे दिसून आलेलं आहे. तर याला संबंधित ठेकेदार किंवा ज्यांनी कुणी काम पास केलं त्याचा चेक दिला गेला का, त्याचे पैसे अदा केले का, हे सर्व गंभीर विषय आहे. आणि खरोखर इथं ही इतकी पोकळी आहे, भविष्यात हे तुटून खाली पडलं तर एखाद्याचा जीव जाण्याच्या सुद्धा शक्यता आहे, कारण याची पूर्ण पोकळी तयार झालेली आहे. माझे नाव अशोक मनोहर गवळे, युवा सेना तालुका अध्यक्ष पेठ, शिवसेना. आज आम्ही या ठिकाणी असंच एक आमच्या पेठ तालुक्याची शान म्हणून हे जे तळं आहे पेठचं, हे इतिहासकालीन तळं आहे आणि या ठिकाणी आताच पर्यटन विकास निधीमधून जे काही काम केलेलं आहे, 1 महिना पण झालेला नाही आणि या 1 महिना न झालेल्या कामाचं हे जे आहे हे दर्शन या ठिकाणी दिसतं. फक्त आज 2 दिवस पाऊस झालेला आहे आणि 2 दिवसाच्या पावसामध्ये ही जी अवस्था झालेली आहे त्या बांधकामाची, एकदम निकृष्ट दर्जाचं बांधकाम या ठिकाणी झालेलं आहे. आणि जो कोणी कॉन्ट्रॅक्टदार असेल त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं गेलं पाहिजे, कारण की एकदम जसं चिखल आपण नाही काय आपल्या गावच्या भाषेत म्हणतो ना, चिखल जसा लिपला जातो ना, त्या पद्धतीने या ठिकाणी सिमेंट लिपलेलं आहे. कुठलाही त्याला माती कुठे त्यामध्ये दगड टाकलेला नाही, फक्त मातीवरती हे बांधकाम केलेलं आहे. आणि या मातीच्या बांधकामावरती हे काम केल्यामुळे या ठिकाणी हे एका पावसामध्ये तुटलेलं आहे. तर या ठिकाणी हे निकृष्ट काम झालेलं, याच्यावरती योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे. एवढेच माझ्या आणि माझ्या पक्षातर्फे या ठिकाणी विनंती करत आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये पेठ तालुक्यामध्ये जर काम करायचं असेल तर असलेल्या कॉन्ट्रॅक्टरला कुठलंही काम दिलं गेलं नाही पाहिजे, कारण की आमच्या पेठ तालुक्यामध्ये लोक काहीतरी समजून या ठिकाणी एकदम निकृष्ट दर्जाचं काम केलं जातं. या ठिकाणी खडी पण व्यवस्थित टाकलेली नाही, त्याच्यामध्ये सिमेंट पण मिक्स काहीच नाही. आता जसं 1 महिन्यामध्ये ही माती आहे, त्याच्यानंतर हे या ठिकाणी तडे गेलेले आहे. हे तडे गेल्यानंतर या ठिकाणी जसं पाहिलं आम्ही तर इकडे आल्यानंतर हे जे बांधकाम सुटलेलं आहे 1 महिन्यामध्ये, ते ही अवस्था झालेली आहे. आणि या ठिकाणी कुठलाही त्याला सपोर्ट न देता या ठिकाणी एखादा कॉलम व्यवस्थित केला पाहिजे होता. या ठिकाणी जर मातीचं असेल तर या ठिकाणी दगडाचा बांध घातला पाहिजे होता, त्याच्यानंतर बांधकाम केलं पाहिजे होतं. कुठलीही ते या ठिकाणी ती अवस्था दिसत नाही आणि म्हणून हे सुद्धा काम येत्या कॉन्ट्रॅक्टर करून जातील. येत्या 1-2 महिन्यामध्ये पूर्ण बांधकाम तुटून जाईल, कारण की ते बांधकामच निकृष्ट दर्जाचं आहे. म्हणून त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली पाहिजे. तितकेच या ठिकाणी आम्ही विनंती करत आहे. जय महाराष्ट्र. तर आपण बघितलं महादेव मंदिर धोबी घाट जे काही नूतनीकरण करण्यात आलं, तर खरोखर निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. धन्यवाद. सोपान पवार पेठ.